तुम्ही बघत आहात जनमत मराठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या गाण्यातून टीका करणाऱ्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरामुळे नवा वाद निर्माण झाला आहे। कुणाल कामरा याने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली। कामराच्या या गाण्यावरून शिंदेचे शिवसैनिक संतापले असून त्यांनी कामराला धडा शिकवण्यासाठी मागणी केली आहे। संतप्त शिवसैनिकांनी ज्या क्लबमध्ये हा शो झाला त्याची तोडफोड देखील केली। या प्रकरणी नाशिक शिवसेना, युवासेना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करत शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के, युवासेना नाशिक महानगर प्रमुख दिगंबर नाडे, तालुका प्रमुख लकी ढोकनेर, हर्षल शिंदे, भूषण जुन्नरे, संतोष वाघ, मयूर तेजाळे यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करत कुणाल कामरा यांच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला। परत असे कृत्य केल्यास कुणाल कामराची जीभ छाटण्यात येईल असा इशारा यावेळी नाशिकच्या शिवसैनिकांनी दिलाय। कुणाल कामरा याने बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दांमध्ये नक्कल केली। या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडावर भाष्य केलं आहे। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून कुणाल कामरा आणि कुणाल कामराला ज्यांनी बेताल वक्तव्य करायला लावलं असा भरवसा संजय राऊत, या संजय राऊत यामुळे महाराष्ट्रात वातावरण संपूर्ण खराब होत आहे। आज सर्व शिवसैनिकांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा आज मान सन्मान त्यांनी घालवला। या सर्व लाडक्या बहिणींची हाय त्या संजय राऊतला आणि कुणाल कामराला लागत असं मी सांगतो। आज नाशिक पोलीस स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही पत्र दिलेलं आहे आणि यांच्यावर कडक कारवाई व्हावी असं मी सांगतो। कुणाल कामरा यांनी जे साहेबांबद्दल वक्तव्य केलं त्याचा धडा तर रात्री त्याला शिकवलाच शिवसैनिकांनी, पण अजून त्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून नरोटे साहेब आणि पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या द्वारे लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं, युवा सेनेच्या वतीनं, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं। तरी साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थाने त्याची लायकी नसताना तो गाणे बनवतो। याच्यानंतर त्यांनी जर परत काही बोलला तर त्याची जीभ छाटल्या जाईल अशा या पद्धतीनं आम्ही सगळे शिवसेना स्टाईलनी त्याला उत्तर देऊ आणि जे कुत्रे पाळत्या या कुत्र्यांना जरा सांभाळा, नाही तर या कुत्र्यांची विल्हेवाट लावायची आम्हाला चांगलीच। आज सन्माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती बेताल वक्तव्य करणाऱ्या असा कुणाल जो कामात आहे त्यांनी जे वक्तव्य केलं, जे गाणं बनवलं आणि त्यांनी ज्याच्याकडून ऐकून जे गाणं बनवलं हे त्या कुत्र्याला पहिले कळायला पाहिजे होतं की आपण कोणत्या नेत्यावर आपण टीका करतो आहे। खरं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचे, युवा सैनिकांचे मन दुखलेले आहे की अशा प्रकारे जर हे गाणे बनवून जर आम्हाला खाली पाडायचं काम करत असेल तर यांनी हे करावं नाही असं मी त्यांना विनंती करतो। आणि खरं म्हटलं तर आज एकनाथजी शिंदे साहेब हे मनामनात आज गरीब, वंचित, दलित अशा लोकांमध्ये गेलेले आहे आणि त्यांच्या मनामनात आहात तुम्ही असे गाणे काढून तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मन तुम्ही म्हणजे त्यांची प्रतिमा विलीन करण्याचं काम करतायत, तर हे होऊ देणार नाही। आणि खरं तर मी यांना इशारा देतो, कुणालला तो जो आहे पाडवा त्याला समजून सांगा, ज्यांनी बी त्या पाळीव कुत्र्याला कुत्रा पाळलं असेल त्याला बी सांगून ठेवतो तुमचा नाशिक शहरात, नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही। जर त्यांनी जर याच्यानंतर वापस बेताल वक्तव्य जर केलं आणि त्यांनी जर या महाराष्ट्रात जर फिरून दाखवलं तर त्याला युवा सेना, शिवसेना स्टाईलनी त्याला धडा शिकवला जाईल। आणि सन्माननीय पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी। सन्माननीय आमचे योगेशजी मस्के साहेब व सर्व पदाधिकारी, लकी ढोकणे असतील, मयूर तेजाळे असतील, त्याच्यानंतर वैद्यकीय कक्षाचे आमचे सगळे या हर्षल शिंदे असतील, सर्व कार्यकर्ते, सर्व युवा सैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी मी सन्माननीय सीपी साहेबांना मी विनंती करतो, नाशिक शहराच्या सीपी साहेबांना, जिल्ह्याचे जे आपले
कलेक्टर साहेब आहे, मी त्यांना विनंती करतो की अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कडक शासन व्हावं व त्याच्यावर कडक हे व्हावी, शासन होऊन त्याच्यावर कंप्लेंट व्हावी आणि त्याला धडा शिकवावा. जबाबदारी न्याय